तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर ओंकार आणि शिवानीला भेटण्यासाठी जातात. ओंकार चारुहास सरांना अक्षरा आणि अधिपतीच्या ट्रिपचे सगळे डिटेल्स देतो. त्यामध्ये हॉटेलचे बुकिंग आणि फ्लाईटचे तिकीटसुद्धा असतात. आणि ओंकारचे हे काम बघून चारुहास सर त्याच्यावर खूपच खुश होतात. ते शिवानीला म्हणतात की तुझा हा नवरा माझा मुलगा असण्याचं प्रत्येक कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो आणि त्यामुळे ओंकारसुद्धा खूप खुश होतो. त्यानंतर चारुहास सर त्याला आणि शिवानीला काही पैसे देत म्हणतात की हे तुमच्याकडे राहू द्या, तुम्ही माझं काम केलं म्हणून मी तुम्हाला देत नाही आहे, पण गेल्या अनेक दिवसांपासून मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, पण तुम्हाला काय आवडेल ते मला माहीत नव्हतं, म्हणून हे पैसे राहू द्या, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मात्र ते दोघेही पैसे घ्यायला नकार देत असतात. पण चारुहास सर म्हणतात की माझा आशीर्वाद म्हणून राहू द्या आणि त्यामुळे ते दोघेजण ते पैसे घेतात. त्यानंतर चारुहास सर त्यांना अजून काही पैसे देत म्हणतात की हे पैसे अक्षरा आणि अधिपतीच्या शॉपिंगसाठी आहेत. आता त्या दोघांना बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर शॉपिंग तर करावीच लागेल, पण ते दोघेजण काही शॉपिंग करायला जाणार नाही, म्हणून तुम्हीच त्यांना शॉपिंगसाठी घेऊन जा. आणि त्यावर ते दोघेही आनंदाने हो म्हणतात आणि मग चारुहास सर घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला जगाचा नकाशा दाखवत विचारत असतो की तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगा, मी तुम्हाला लगेच घेऊन जाईल. आणि आपल्याला लवकरात लवकर ठरवायला हवं, कारण आता आपल्याला सगळ्या बुकिंगसुद्धा बघाव्या लागतील ना. मात्र अक्षरा म्हणते की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे अधिपती, कारण बाबांनी सगळं काही आधीच ठरवलं आहे, आपण फक्त बॅग भरायची आणि जायचं. आणि ते ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तो खूप चिडतो आणि म्हणतो की आपल्याला फिरायला जायचं आहे ना, मग ते सगळी कामं का करतील. त्यावर अक्षरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण अधिपती काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की जर त्यांनी हे सगळं ठरवलं असेल ना तर मी फिरायला येणार नाही. पण अक्षरा त्याला समजावते की तुम्ही प्लीज आता असा मोडता घालू नका, आणि बाबा जे काही करतायत ते आपल्या दोघांसाठी करत आहे ना, आणि मी आता त्यांना जाऊन कसं सांगू की तुम्ही काही करू नका. आणि मग ती अधिपतीला समजावते की तुम्हीच म्हणता ना की बाबा दुजाभाव करतात, मग आता तुम्ही काय करताय. मॅडमला एक न्याय आणि बाबांना एक न्याय असं कुठे असतं का. मॅडमनी सांगितल्यामुळे आपण 10 दिवस बाहेर राहिलो ना, मग आता बाबांनी सांगितल्यामुळे आपण 2-4 दिवस फिरायला जाऊ शकत नाही का. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून मग अधिपतीसुद्धा त्याचा राग सोडतो आणि अक्षराला म्हणतो की ठीक आहे, फक्त तुम्ही सांगताय म्हणून मी फिरायला येतोय. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना चारुहास सर त्या ठिकाणी येतात. तर अधिपती लगेच दुसरीकडे तोंड वळवून उभा राहतो. तर चारुहास सर अक्षराला सांगत असतात की बाळा सगळं प्लॅनिंग झालं आहे, यामध्ये हॉटेलचं बुकिंग, फ्लाईटचे तिकीटसुद्धा आहेत. आणि ते सगळं ऐकून अक्षरा खूपच खुश होते. तर त्यांचं बोलणं दुर्गी बाहेरून लपून ऐकत असते. तर चारुहास सर अक्षराला सांगतात की मला खरंच खूप आनंद होत आहे, कारण पहिल्यांदा तुम्ही दोघं माझं काहीतरी ऐकताय आणि स्वतःसाठी वेळ काढताय. आता फक्त एक गोष्ट करा की तिकडे गेल्यावर इकडचा विचार करू नका, छान एकमेकांसोबत वेळ घालवा, एन्जॉय करा. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते आणि चारुहास सरांचे आभार मानते. त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर अक्षरा खूपच खुश झालेली असते. ती अधिपतीला म्हणत असते की बघा ना अधिपती, बाबांनी किती छान प्लॅनिंग केलं आहे. पण अधिपतीला काही कौतुक वाटत नाही. तो म्हणतो की आता मी फॅक्टरीमध्ये जातो, अनेक कामं पेंडिंग आहेत. तर अक्षरा म्हणते की मलासुद्धा शाळेत सोडा, कारण मलासुद्धा रजेसाठी अर्ज फुलपगारे सरांना द्यायचा आहे. आणि मग ते दोघेजण बाहेर जातात. तर इकडे दुर्गी लगेच भुवनेश्वरीकडे जाते आणि तिने जे काही लपून ऐकलेलं असतं ते सगळं भुवनेश्वरीला सांगत म्हणते की मोठ्या मालकांनी तर सगळंच प्लॅनिंग केलं आहे. आणि ती सुनबाई तर अगदी लहान मुलासारखी खुश झाली आहे. आणि अधिपतीसुद्धा तिचंच सगळं ऐकतायत. असं वाटतंय की आता हळूहळू सगळंच आपल्या हातातून निसटून चाललं आहे. आणि याचसोबत मला अजून एका गोष्टीची भीती वाटते. त्यावर भुवनेश्वरी विचारते कशाची भीती. तर दुर्गी म्हणते की मला तर असं वाटते की आता अधिपतीचं आणि मोठ्या मालकांचं हळूहळू एकमेकांशी पटायला लागलं आहे. अधिपती त्यांच्याशी चांगलं वागतायत, त्यांचा विचार करतायत. पण भुवनेश्वरी म्हणते की असं काही होणार नाही. जोपर्यंत मोठे मालक आमच्याशी नीट वागत नाही तोपर्यंत अधिपती त्यांच्याशी नीट वागणार नाही. मात्र दुर्गी म्हणत असते की ताई तुला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, त्यांनी फिरायला जाता कामा नये, नाहीतर मग जर त्यांच्या संसाराला सुरुवात झाली ना तर आपल्याला या घरातून बाहेर पडावं लागेल. पण दुर्गीच्या अशा निगेटिव्ह बोलण्यामुळे भुवनेश्वरी खूप चिडते आणि ती म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको, असं काही होणार नाही. तर दुर्गी म्हणत असते
असते की ताई मी तुला सांगायचं काम केलं, आता पुढे काय करायचे ते बघ तू, आणि ती तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती जाण्याच्या आधीच मला काहीतरी हालचाल करावी लागेल. तितक्यात तिला फुलपागारे सरांचा फोन येतो. फुलपागारे सर तिला सांगत असतात की मॅडम आता शाळेत नवीन ॲडमिशन्स सुरू झाली आहेत, मात्र हवी तितकी ॲडमिशन्स झाली नाहीत, कोटा पूर्ण झालेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला शाळेची पब्लिसिटी करावी लागेल आणि त्याचसोबत शाळेमध्ये काही वस्तूसुद्धा हव्या आहेत, त्यासाठी फंड लागतोय. पण भुवनेश्वरी म्हणते फंड लागतोय म्हणून तुम्ही मला फोन केला का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला कोणतेही फंड देणार नाही, जेवढं काही आधी दिले त्यातच मॅनेज करा. पण चारुहास सर तिला समजावत असतात की मॅडम असं बोलून नाही चालणार. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयार नसते. ती स्पष्टपणे नकार देत म्हणते की तुम्हाला मी कोणतेही फंड देणार नाही आणि फोन ठेवून देते. त्यामुळे ते सर नाराज होतात. नंतर मग अक्षरा फुलपागारे सरांकडे जाते. तर फुलपागारे सर म्हणत असतात की बरं झालं तू आली, मला तुझ्याशी बोलायचं होतं. त्यामुळे अक्षरा विचारते की सर काय झालं आहे, आणि मग ते तिला घडलेला सगळा प्रकार सांगतात. तर अक्षरा म्हणत असते की सर काळजी करू नका, मी अधिपतींसोबत बोलते. पण फुलपागारे सर म्हणत असतात की भुवनेश्वरी मॅडमनेच फंड द्यायला नकार दिलाय, मग अधिपती तरी काय करतील? पण अक्षरा म्हणते की मी तुम्हाला शब्द देते, अधिपती नक्की काहीतरी मदत करतील आणि आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, प्रत्येकाला शिक्षण दिलं जाईल. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून फुलपागारे सरांना खूप आनंद होतो आणि मग अक्षरा त्यांच्याकडे रजेचा अर्ज देते. फुलपागारे सर तो मंजूर करतात आणि मग तितक्यात अक्षराला शिवानीचा कॉल आल्यामुळे ती लगेच तिला भेटायला जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ओंकार आणि अधिपती भेटलेले असतात. अधिपती ओंकारला फॅक्टरीच्या सगळ्या कामांकडे व्यवस्थित लक्ष दे असं सांगत असतो आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो. तितक्यात शिवानी आणि अक्षरा त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून अधिपती तर खूपच खुश होतो आणि मग त्या दोघांच्या लक्षात येतं की हा ओंकार आणि शिवानीचाच प्लॅन होता. आणि मग शिवानी त्यांना सांगते की आता तुम्ही फिरायला जाणार आहात तर शॉपिंग करायला नको का, म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला. आणि मग त्यानंतर ते चौघेजण शॉपिंग करण्यासाठी जातात. ओंकार अधिपतीसाठी छान छान शर्ट बघत असतो, पण अधिपती म्हणत असतो की मी तर हे असं कधी घातलंच नाही. पण ओंकार त्याला सांगतो की मग आता हे सगळं काही तू ट्राय कर, तुला नक्की आवडेल. तर दुसरीकडे शिवानीसुद्धा अक्षरासाठी छान ड्रेस घेत असते, मात्र ते ड्रेस बघून अक्षराला तर धक्काच बसतो. ती म्हणते की ताई मी असे कपडे तर कधीच घातले नाही. पण शिवानी तिला सांगते की आता तुम्ही बाहेर फिरायला जाणार आहात ना, मग हे नक्की ट्राय करा. दुसरीकडे अधिपतीसुद्धा त्याच्यासाठी छान शॉपिंग करतो, त्यामुळे ओंकारही खुश होतो आणि मग अधिपती ओंकारसाठी सुद्धा शॉपिंग करतो. तर दुसरीकडे शिवानीने अक्षरासाठी सुद्धा छान ड्रेस सिलेक्ट केलेले असतात आणि तिची शॉपिंग झाल्यावर मग अक्षरा शिवानीसाठी सुद्धा शॉपिंग करते. त्यानंतर मग जेव्हा ते बिल करण्यासाठी येतात तेव्हा ओंकारच पैसे देतो. तो अक्षरा आणि अधिपतीला सांगतो की हे पैसे मला मोठ्या मालकांनी दिले आहेत, त्यांनीच सांगितलं होतं की या दोघांना शॉपिंगला घेऊन जा. आणि ते ऐकून अधिपती चिडतो, पण अक्षरा त्याला समजावते आणि ओंकारला पैसे देऊ देते. त्यानंतर भुवनेश्वरी फॅक्टरीमधील एका माणसाला कॉल करते आणि कोणकोणती कामं पेंडिंग आहेत ते विचारते. तो माणूस सगळी कामं सांगतो आणि मग भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही एक काम करा, सगळ्या लोकांना घेऊन घरी या, आजच आपण मीटिंग करूयात आणि सगळी कामं पूर्ण करूयात. आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.